बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले। या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा आवाज कुणाचा? दत्ताभाऊ काकडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दत्ताभाऊ काकडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला एकच मिनिट बोलायला बुमतो की हां बस कर हां बोला नाही काय लावलं एकच मिनिट बीड जिल्ह्यातील एक मिनिट लाईव्ह चालू आहे लावते कॉलर लाव अरे हे नाही नुसतं धरा पंजेला लाव दे ना काढ तू हां बस मागे घे मागे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच ज्या ग्रामपंचायतीला 19 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले होते, या संतोष देशमुखांची गाडी घालून नेऊन अत्यंत निगृण अशा प्रकारची हत्या ही झालेली आहे। ही हत्या होऊन अनेक दिवस लोटले तरीही सरकार या घटनेची गंभीर दखल घेताना दिसत नाही। त्या आरोपींना राजकीय पाठबळ देण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। संतोष देशमुख यांना ज्यावेळेस गाडीत घालून नेलं त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी चांगली दखल घेतली असती तर फार त्यांचा जीव वाचला असता, परंतु आता 18-20 दिवस होत आले तरीही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही। यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने राज्यभर आंदोलनं सुरू आहेत, रस्ता रोकोचा सुरू आहेत आणि निवेदनं देण्याचं काम सुरू आहे। संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस ती अत्यंत निगृण अशा प्रकारची हत्या झाली। अनेकांनी त्यांना मारल्यानंतर त्यांच्या अंगावर 1 इंच सुद्धा जागा कुठं शिल्लक राहिली नव्हती आणि या राज्यात कायद्याचं राज्य आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोर ज्यांनी हत्या केली त्यांचं पोस्टर लागलं की बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचं जर वातावरण या महाराष्ट्रात असेल तर कुठल्या सरपंचांनी काम करावं हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येची दखल यापुढे सरकारने जर घेतली नाही तर अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती आता बंद आहेत। आज आम्ही इथं सातोऱ्यात हायवे अडवणार आहोत। शासनाला इथं निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आमच्या या निवेदनाची शासनापर्यंत प्रश्न गेला पाहिजे अशा प्रकारचा शासनाने एवढी फक्त 10 लाखाची मदत एका जीवाला केलेली आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। सरपंच परिषदेच्या वतीने हा हायवे इथं अडवण्यात आला होता। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी सरपंच परिषदेचे साताऱ्यातले सगळे महिला पदाधिकारी आणि जेंट्स सगळे पदाधिकारी जाऊन भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं। त्यांनी सगळी आम्ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात काय घडलं ही त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 100% यात शासन चांगल्या अशा प्रकारचं काम करत आहे। मी हा तुमचा इथं झालेला रस्ता रोको आणि तुम्ही जे आंदोलन केले हे शासनापर्यंत पोहोचून तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवणार आहे।